हाय फ्रेंड, आम्ही तीन मैत्रिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे बघा सुक्या खोबऱ्याची चटणी। परवाचा व्हिडिओ आम्ही बनवलेला होता ओल्या खोबऱ्याची चटणी। ती एकदम गावरान पद्धतीने असं खलबत्त्यामध्ये चेचून बनवलेली। आज मी मिक्सरला लावून बनवणार आहे, जरासं वेगळी करणार आहे आज। तर बघा त्याच्यासाठी साहित्य मी घेतलेलं आहे, खोबरे हे चिरून घेतलेले आहे आणि वाळलेल्या मिरच्या एक 7-8 घ्यायच्या, थोडंफार जिरं आणि हे लसूण सोलून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मी मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये। आणि हे सगळं आता मिक्सरला मी लावून घेणार आहे। हे बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यातून चटणी काढलेली आहे। खूप चांगल्या प्रकारे ही चटणी झालेली आहे तयार आपली बघा। आता मी याच्यामध्ये मीठ मिक्स करून घेणार आहे। एक चमचा ह्याच्यामध्ये मीठ घालते मी। हे बघा एक चमचाभर मीठ घालूया आणि चांगल्या प्रकारे चटणी हलवून घेते मी, व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं। आमचे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। अशा प्रकारे बघा मी एकसारखं मीठ मिक्स करून घेते। आपली चटणी तयार झालेली आहे। वाळ्या खोबऱ्याची केल्यामुळे ही चटणी भरपूर दिवस आपण वापरू शकतो। असंच आमच्या चॅनलला सर्वजण सपोर्ट करत राहा। तयार आपली चटणी झालेली आहे। धन्यवाद।